राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय गंभीर आहे आणि स्टोरी सांगायला मामा खंबीर आहे, तुम्ही काळजी करू नका। फक्त कसं आहे, थोडंसं मनाला विचलित करणारी अशी स्टोरी आहे आणि ही तुम्ही जाणून घेणं हे फार गरजेचं आहे। कारण क्राईम किंवा गुन्हा घडण्यासाठी माणसाची जी मनोवृत्ती असते किंवा जे मन बनतं त्याला माइंड लँग्वेज म्हणतात, किंवा तुम्हाला सांगतो त्या तशा प्रकारे माणूस कसा तयार होतो हे लय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे गुन्हे घडतात। अख्ख्या लाखो खून झाले, लाखो रेप झाले, किंवा हे आत्तापर्यंत इतिहासात आपल्या स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासून धरा तुम्ही, एक स्टोरी अशी आहे की सगळ्यात भयानक असं मला वाटतं, तुम्ही ते चेक करा की अशा प्रकारचं मानसिकता एका माणसाची कशी असू शकते, किंवा सिरियल किलर सगळे पाहिले तर इतकं भयानक कुठं आढळत नाही। अशा प्रकारची स्टोरी आपल्याला बघायची। कर्नाटक आणि फाउंडेशन कसं आहे स्टोरीची सुरुवातच 1930 पासून चालू होती, इंग्रजांचा काळ, पण त्याचं जाऊन आत्ता 2000 किती भयानक रूप धारण करते हे आपल्याला बघायचे। कर्नाटक राज्यात आपलं बँगलोर सिटी आहे, बँगलोर सिटीपासून 30 ते 31 किलोमीटरवर एक गाव आहे, त्याचं गावाचं नाव आहे दंडोपालिया। हे नाव ऑल जेवढी न्यायव्यवस्था असन, डिपार्टमेंट पोलीस असन, कर्नाटकच्या पोलीसला असा एक पोलीस कॉन्स्टेबल नाही त्या दंडोपालिया गाव माहीत नाही आणि तिथली स्टोरी माहीत नाही। पोलिसांच्या मनात सुद्धा प्रचंड दहशत निर्माण करणारी अशी विषय हा अजून पोलीस दडपणा खाली, आजच्या डेटला सुद्धा दडपणाखाली आहेत, भीतीखाली आहेत, ध्यानात ठेवा। ह्या दंडोपालिया गाव आहे ना, त्या ठिकाणी 1930 साली एक माणूस राहायला आला, व्यंकटस्वामी। आता गाव कसं होतं, भाताची लागणी सगळी, नारळाची झाडं आणि गरीब, सगळे टोटल गरीबच, असं काय एखादा क्वचित एखाद्याला सायकल असायची, नाहीतर गरीबच कुटुंब। हा व्यंकटस्वामी त्याचं वातावरण लोकेशन चांगलं असं तिथं राहायला आला। तर व्यंकटस्वामी तिथे त्यांनी घर बांधलं, त्याचं घर सगळ्यात चांगलं, 1930ची गोष्ट आहे। त्याचं घर चांगलं, त्याच्याकडे 2 नोकर होते त्याचे, एक मुनियाप्पा आणि एक हनुम्मा, असे 2 नोकर होते। हे 3 जण लय शानशोकीमध्ये राहायचे। त्या काळातली जुनी कार सुद्धा त्यांच्याकडे होती, की आजूबाजूला कार सुद्धा कुठं नव्हती, बँगलोर सोडलं तर त्याच्याकडं कार। त्यामुळे त्याची लोक तंटा मिटवायला त्याच्याकडे यायचे, त्याची लोक त्याला आदर्श मानायचे की माणसाने श्रीमंत बनावं, असं बनावं, व्यंकटस्वामीसारखं बनावं। त्यांनी मग 8-8 दिवस ते बेपत्ता राहायचा, 8-8 दिवसांनी घरी यायचा, असं त्या प्रकारचा व्यंकटस्वामी होता। आणि सगळे त्याची इज्जत ठेवत होते, कारण त्याच्या पूर्व इतिहास कुणाला माहिती नव्हता। त्यांनी लग्न केलं, त्याला 3 मुलं झाली आणि त्या मुलातला एक मुलगा हा त्याच्याच पावलावर चालायला लागला। आणि पावलं कोणती, तर व्यंकटस्वामी हा जो 8 दिवस बेपत्ता व्हायचा, ह्या 2 साथीदारांना घेऊन तो दरोडा घालायचा। आणि एक दिवस पोलीस नेहमीप्रमाणे आलं, चोर पोलीस खेळ यांचं लय जीवाभावाचं नातं आहे, पोलिसांचं चोराच, त्यांच्यासाठी पोलीस बनवलेले आहेत। एक दिवस त्याची पापाची पायली भरली, पोलीस आले गावात, त्याला दोऱ्याने इकडून बांधला मनियप्पाला, त्या ह्याला व्यंकटस्वामीला घेऊन गेले। व्यंकटस्वामीला घेऊन गेल्यानंतर गाव तर चटपट, अरे नेलं कसं काय, तेव्हा अख्ख्या गावाला कळलं, पोलिसांनी सांगितलं की हा एक दरोडेखोर आहे, इथं येऊन शानशोकीमध्ये राहत होता आणि ह्याला कायदेशीर सजा भेटणार। पोलिसांनी त्याच्यावर कसं चार्जशीटचा दाखल केलं, काय केलं, ते कोर्टातून फक्त 3 महिन्यावर जामिनावर बाहेर आला, 3 महिन्यात जामिनावर बाहेर। ही आपली न्यायव्यवस्था। आणि 3 महिन्यातच इतक्या भयंकर दरोडेखोराला, ज्यांनी काय त्याच्या नावावर काय हत्यासुद्धा होत्या, त्याला पुरावे न सापडल्यामुळे जर बाहेर सुटला आणि इतकं मोठं त्यांनी कांड केलं की अख्खा देश हादरून गेला। त्यांनी जी 3 पोरं काढली होती, त्या 3 पोरांच्यापैकी एक जो पोरगा आहे तो दरोडेखोर झाला, बाकी ते आपापल्या उद्योगाला निघून गेली, पण एक मुलगा झाला दरोडेखोर, त्यातला बापाच्या पायरीव, जसा बाप तसा बेटा। आणि बोया पेड बबुल का आम का असे होय, अशी एक म्हण हिंदी, तसंच झालं। ज्याचं जीन्समध्ये चोरी आहे, ज्याच्या ह्याच्यात, त्याचं पोरगा बी चोर होणारच, त्यात काय वाद नाही, वातावरण तशा प्रकारचं। मग त्यांनी गँग तयार केली। आता ह्या गँगमध्ये त्यांनी 10 ते 12 लेडीज घेतल्या, महिला, त्या गावातल्या दंडोपालिया।
त्याच्यानंतर त्यांनी त्या व्यंकटस्वामींनी असं शिक्षण दिलं तर त्या गावातलं, जे त्याच्यावर टोटल 30 जणांची गँग होती, 15 पुरुष, 10-11 महिला, याचा मुलगा स्वतः. अशा प्रकारचं शिक्षण त्यांना दिलं की जी मुलं ह्या कामासाठी दरोड्याच्या वापरायच्यात त्यांना लहानपणापासूनच त्याच्या आईवडिलांनी वेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं. ते वेगळं म्हणजे असं की सारखी त्यांना सतत हाणमार करायची, त्याच्या मनामध्ये क्रोध, चीड उत्पन्न झाली पाहिजे असं वागायचं. रस्त्याने कुत्रं चाललंय की त्या आईने त्या पोराला सांगायचं, जा ते कुत्रं चाललंय त्याला 2-4 दगड घालून, म्हणजे क्रूरपणा शिकवायचा. बघा आता ती वल्ली मातीनं हजारगती, त्याला काय ती पोराचे ती अशा प्रकारे मुलं झालं मुली झालं क्रूर तयार केली त्यांनी. त्या कुत्र्याला मारायचं, मांजरांना मारायचं, पक्षी मारायचं, कशाची हत्या करायची, सगळ्यांत मिळून जिथं ते बकरं बोकाड काय असेल ते कापलं जायचं. ही सुद्धा ते ज्या गँगमध्ये वापरणार आहेत त्या मुलांच्याकडूनच त्यांची हत्या करून घ्यायची, कापायचं. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलांना एखाद्याचा जीव घेणं, भले तो माणूस का असाना, किंवा एखाद्याला जिवंत कापणं, याचं त्यांना काय वाटत नव्हतं. म्हणजे ते अशी दगड झाला त्यांच्या मनाचा. आणि अशा प्रकारचं रसायन तयार झाल्यावर हे समाजासाठी हे इतकं धोकादायक झालं पुढं जाऊन की यांनी केल्यानंतर दरोडे घालायला सुरुवात. दरोड्याची त्यांची सिस्टीम सांगतो कशी होती. त्यातल्या महिला 2-3 फक्त बाहेर पडायच्या, आणि जे बंगले आहेत किंवा चांगली घरं आहेत, जे सरकारी अधिकारी आहेत किंवा काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, असे श्रीमंत लोक हेरायचे ते, किंवा मोठा बागायतदार आहे, बांगड्या घेऊन विकायला जायचे, किंवा कडाला एक पोर ठेवायचे लहान, आणि माई पाणी दे की ग असं विचारायचे. आता महिलांचं कसं असतं, आपल्या इथल्या झाल्या काय कर्नाटकमध्ये झाल्या काय, ते महिला थोड्या बावनाशील असतात. आई बिचारी लेकरवाळी आहे, तिला पाणी द्यावा. पाण्याच्या बाणाने घासखोट का मिळेल का, एखादी भाकर कोरड्यास काय आहे का असं विचारणार. ते दिलं. ह्या रेखी करायचे की घरात किती लोक आहेत, नवरा किती वाजता जातो, किती वाजता येतो, घरात किती माणसं आहे, सोनं नाणं किती असतं. त्या काळात सोनं आणि पैसे शक्यतो घरातच राहायचे, काय बाहेर नाही. आणि ह्यांनी 1990 पासून साधारण ह्या क्राईम करायला सुरुवात केली, हे दरोडे टाकायला सुरुवात केली. ती रेकी झाली की हे जे बाकीचे त्यांचे साथीदार, आता त्यातले प्रमुख मेन आहेत जे फक्त इशारा करणार त्याला, त्यातला एक तर डोळ्याने काना पण आहे थोडासा, म्हणजे भयानक गुन्हेगार आहेत ते. हानप्पा, बोधिआप्पा आणि औलाप्पा, मोताप्पा, कंतनू, चिक्का, व्यंकटस्वामी त्यांचा गुरु. ही जी अशी काही नाव आहे, त्यात काही बाया पण आहेत, गडी पण आहेत. ही नंतर त्या बाया यायच्या, बाया निघून गेल्या की गडी यायचं. आणि कधी दिवसा 12 ते 3 ह्या वेळेस, कधी रात्रीचं. त्यांनी ज्या वेळेस ते दरोडा टाकायचे ना, आत घुसायचे, बाहेर एक जण उभा राहायचा गेटपाशी, आणि आवाज टोटल पक्ष्यांचे काढायचे. जर काय सिग्नल आला, कोण आलं, गाडी आली, काय आलं, आत शिरल्याबरोबर सगळ्यात त्यांचं पहिलं टार्गेट, तिथले जे कुटुंब आहेत ते सगळे एका कोपऱ्यात घ्यायचे. ते एका कोपऱ्यात फोनच्या वायरी कट करणे, लाईट कट करणे, यांच्याकडे टॉर्च होते, म्हणजे बॅटऱ्या होत्या, शिलावरच्या मोठ्या शिला असतात, ही सगळं कट केलं म्हणजे सगळं हे करून टाकायचं. 1 जण 2 जण जाऊन आजूबाजूला जेवढी घरं आहेत तेवढ्या गडांना कड्या लावायची, म्हणजे कोणाची मदत नाही मिळावी म्हणून. त्यांना त्यातलं लहान मुलं असेल किंवा कोण असेल त्याच्यात तिथं चाकू लावायचे, सगळं पैसे आणि सगळं सोनं असं गमछा हातरायचे, म्हणजे असं कापड हातरायचे, टावेल टाईप टाका त्याच्यात. जीवाची भीतीने, आता कुणी म्हणलं तरी बाबा आपल्याला पगार पाणी आहे, आपण पैशावाली आहे, फक्त जीव वाचला पाहिजे म्हणून ते घरातलं जेवढं सोनं नाणं असेल तेवढं ठेवायचे, काय घरात पैसे असतात तेवढं ठेवायचे. आणि त्यांना असं वाटलं ना अंगावर तर सगळं काढून घ्यायचे, काय ठेवत नव्हते. जे त्याच्यातून बाबा पैसे मिळणार ते सगळ्या वस्तू काढून घ्यायची, चीज वस्तू, ते सगळं ती एक बाई लगेच घ्यायची. आणि ती बाई जशी घेऊन बाहेर जाईल तसं यांचा नांगाना चालू व्हायचा. मग आता हे त्याच्यानंतर त्यातला जो कर्ता पुरुष आहे किंवा मोठा माणूस आहे त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत जायचे, आणि दुसऱ्या खोलीत नेल्यानंतर त्याला कापायचे, गळा कापायचे. आता गळा कापला, बाया असतात, बायांना म्हणजे महिलांना तर एकही महिला सोडून टोटल सगळ्यांचा अत्याचार केलेले आहेत, 5वी बलात्कार. त्याच्यानंतर ते रेप करत असताना जागजागी अंगाला ते असे कुत्रं कसं चावतं तसे चावायचे. दुसरी गोष्ट, मुली सुटल्या, त्यांच्या लहान मुलीसुद्धा सुटल्या नाहीत.
हे अत्याचार करण्यापासून. इतकं भयानक, म्हणजे पैसे मिळाल्यानंतर हे चालू व्हायचं त्यांचं. त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेली पोलीस रेकॉर्डची एक गोष्ट अशी आहे की एखाद्या व्यक्तीचा गळा कापल्यानंतर ते रक्त सगळं उडतं. 5.5 लिटर रक्त असतं, 2-3 लिटर रक्त झालं की तो माणूस आचक्या देतो. माणसाचा जीव काय एकाएकी जात नाही, तुम्हाला सांगतो. जीव जाण्यासाठी 5-7 मिनटं तडफाड करतो माणूस. ती जिथं नस कापलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ते कान लावायचे. त्याचे 2-3 जे कापणारे होते, हे हानप्पा, बोधिअप्पा आणि आपलाप्पा, हे तिघजण, ही त्यातला एक जण म्हणजे ही काय लेवलचे होते बघा. त्या कान लावायचे आणि एखाद्या माणसाचा प्राण खात जातो किंवा एक आवाज येतो त्याचा, काहीतरी आवाज येत असेल, अशा प्रकारचा बारीक तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचे. मग तो मोठा माणूस असू, महिला असू, 16-17 वर्षाची मुलगी असू, नाही तर 5 वर्षाची मुलगी असू, मुलगा असू. इतके भयानक राक्षस लाजवेन असं कार्यक्रम ह्या. त्याला पोलीस स्टेशन त्या जे नाव होतं ते दंडोपालिया गँग म्हणून होतं. आणि हे ऐकायचे आणि अशा प्रकारची यांची मोडच होती. म्हणजे ते कार्यपद्धती होती. वरून दबाव, लोकांचा प्रेशर, कर्नाटक पोलीस टेन्शनमध्ये काय करायची, कशी गावायची, काय गावायची हे सापडत नव्हते. आणि त्या ठिकाणी गुन्हा केला की तिथून कमीत कमी 100 किलोमीटरवर जाऊन, 50 किलोमीटरवर जाऊन दुसरीकडे जाऊन परत गुन्हा करायचे. ते त्या जागात परत येत नव्हते. त्यांची मारण्याची पद्धत अशी होती की ज्या ठिकाणी कुत्रा पाळलेला आहे बघा, तुम्ही एखाद्या राग येतो, आयला कुत्रं सगळीकडेच केस करतंय, काहींना कुत्र्याचा लय राग येतो, काहींना कुत्र्या पाळत्यात बी त्यांना लळा असतो. जेवढ्या लोकांच्या दारात कुत्रा पाळाय तिथं कधी डोकं लावलं नाही यांनी, त्याची चोरीच केली नाही. कारण कुत्र्याला प्रचंड द्यायचे ते. कारण कुत्रा सगळ्यांना जागा करतो, मॉब येईन, आपल्याला मारण पकडन, काय त्यांची इच्छा होती काय. पण ज्या ठिकाणी कुत्रा आहे पाळल्याला त्या ठिकाणी त्यांनी कधीही चोरी केली नाही, कधी दरोडा केला नाही, कधी हत्या केल्या नाहीत. पण ज्या ठिकाणी कुत्रा नाही, काय नाही, आयशारामध्ये जीवन जगायचं चाललंय, त्या लोकांचा मात्र करेक्ट कार्यक्रम करून टाकला यांनी. 1990 ते 2000 पर्यंत हा सगळा प्रकार चालला होता. आणि ह्या प्रकारामध्ये त्यांनी एकूण 79 ते 80 लोकांच्या रेकॉर्डला हत्या 80 आहेत बघा. लहान मुलं, महिला, ही कितीतरी दरोडे आणि कितीतरी, हे 80 लोकांना ठार केलं त्यांनी. इतकी भयानक गोष्ट आहे. 30-40 महिलांचे अत्याचार आणि खून केले, मुलींचे खून केले, लहान मुलींचे खून केले. अशा प्रकारची गँग. 29-30 पैकी एक तो नंतर हे मरून गेला होता. त्यांचा जो व्यंकटस्वामी तो मरून गेला, त्याचा मुलगा होता. त्या मुलासहित टोटल जेवढे गुन्हेगार होते तेवढे 29चे 29 गुन्हेगार. आणि हे सापडले कसे, ते त्यांचं बी भरलंच. ते सापडले असे की त्यातली एक बाई होती कंकम्मा म्हणून. ते कंकम्माचं काम असं होतं, जेवढं सोनं येईल तेवढं ती वितळवायची. त्याची काहीतरी असं चिप ठोकळा काहीतरी बनवायची आणि तिच्या डोक्यात असतं की सोनारा गाठायची, सोनाराकडे ते विकून त्याचे पैसे बनवायचे. हे तिला काम. सोन्याचं काय करणार एवढ्या, सोनं वितळायचे पैसे. आणि अनेक सोनारसुद्धा ताब्यात घेतले सरकारने त्यावेळेस. ते जे PI होते त्यांनी इतका म्हणजे रात्रंदिवस अगदी हे करून, तपास करून सगळ्या सोनारांच्याकडे फिल्डिंग लावली. म्हणजे 200, 300, 400 कॉन्स्टेबल लावले, 400 सोनारांच्याकडे, की ही गँग कुठंतरी हे लोक विकतच असत्यान. मग त्यांना एक ती आंधळ ते बांग होते त्यांच्यात, तिराळ एक, ते तिराळ सापडला. आधी बांगा माणूस सापडल्यावर त्यांनी सोनं घेऊन येतात, त्याकडे 2 अंगठे विकायला आलता, त्याला उचलला. पोलिसांनी 3rd डिग्री काय असते, त्यांना काय स्वरूपाची वापर, कारण त्यांचं गुन्ह्याचं ते आता इतके गुन्हेगार म्हणले हानमार ही त्यांना किरकोळी. ते काय करायचे, गडी माणसं ही ती स्वतःची लघवी प्यायची, हाणायची. आधी लघवी स्वतःची पेलं की अंग थोडं बधीर होतं आणि ते मोडं ती वापरायची. त्यांची हानमार करायची त्यांना. जी पोलिसांनी 3rd डिग्री वापरली कर्नाटक पोलिसांनी, ती फार वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे माणुसकीला लाजवीन अशी होती आणि वापरलीच पाहिजे, कारण इतके हे राक्षस आहेत. लाकडी पट्ट्या त्यांचे पाठीमाग उघडी करायचे, गडी बाया सगळं, आणि त्याच्यावर फेविक्विक ओतायची. फेविक्विक ओतून त्याला लाकडी पट्ट्या चिकटवायची. आणि मग लाकडी पट्टी ओढली की त्या लाकडी पट्टीबरोबर कातडं चांबडं सोलून जायचं. किती वेदना होतात त्याला बघा. तरी गुन्हेगार कबूल नाही झाले. म्हणजे गुन्हेगार कसले होते बघा, तरी कबूल नाही. त्याच्यानंतर महिलांना विवस्त्र करणे, हे ते म्हणजे ज्या गोष्टी कायद्यात नाही बसत त्यासुद्धा पोलिसांनी करून गेल्या. शेवट ही गँग तुटली कशाने, फक्त ते पौर्णिमेला आणि अमावस्याला 1-2 कोंबडं कापून खायची.
त्यांचं काय देवाचा विषय असेल. ते कोंबडं खायचे त्यावेळेस म्हणले आम्हाला कोंबडं द्या, आम्ही सगळं सांगतो, कारण ते आमिषा होती. पोलिसांनी लगेच 2 कोंबडं दिलं. 2 कोंबडं दिलं की त्यातलं एक जण आम्ही असं असं करायचं, तसं करायचो, सगळं सांगून टाकलं. स्टेटमेंट रेकॉर्ड झालं. आता खेळ चालू झाला काळाकोटचा, वकिलांचा, न्यायव्यवस्थेचा. जजच्या समोर, हायकोर्टाच्या जजच्या, कर्नाटक हायकोर्टच्या जजच्या समोर ही केस गेली. आता कनिष्ठ कोर्टाने, जिल्हा कोर्टाने या सगळ्यांना फाशी डिक्लेअर केली ती. हायकोर्टाच्या निकालाच्या वेळेस जो आरोपीचा पिंजरा आहे, त्या आरोपीच्या पिंजऱ्यातून ह्यातल्या 2 गुन्हेगारांनी जजवर हल्ला करायचा प्रयत्न केला. आम्हाला मारतो काय, आम्हाला फाशी शिक्षा देतो काय, फाशी शिक्षा देऊ नको. जेवढ्या पोलिसांनी त्यांना धरून आणायचे, एकेकाला सेपरेट जेवढी 5-5, 6-6 पोलीस पॅक करून आणायचे साखळदंडांनी, त्या पोलिसांना सुद्धा ते धमकी द्यायचे की आम्ही एवढेच नाहीत, दंडोपाल्यामध्ये आमचे अजून बरीच आहेत आणि आम्ही तुमच्या कुटुंब मारणार म्हणजे मारणार. पोलीससुद्धा घाबरायचे, काय सांगतात ते दाखवत नव्हते त्यावेळी. पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य चोख पार पाडलं. त्यांना जे 30 होते, हायकोर्टाने 30मधले 12 लोकांना फाशी दिली तुम्हाला सांगतो. 17 लोक काही जन्मठेप बघून बाहेर पण आले. कारण 2000चा विषय हा, ना आता 2024 चाललं आहे. आता परिस्थिती अशी आहे की जे मेन आरोपी होते ते फाशी देऊन टाकले. 17 बाहेर जे होते ते जन्मठेप बघून काही बाहेर आले, किंवा काहींना फायदा झाला कशाचा की CCTV नव्हते, पुरावे नव्हतं, अमकं तमकं. त्यातल्या काही जणांनी पोलिसांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आजच्या तारखेची तिथली परिस्थिती अशी की जेवढ्या त्या संबंधित जेवढे पोलीस कर्मचारी कार्यरत होते, PI सहित, PIने एक ॲप्लिकेशन ऑलरेडी जजला दिलेलं आहे की मला काही एक्स्ट्रा विशेष सुरक्षा, म्हणजे बघा पोलीस सुरक्षा मागतोय की मला माझ्या कुटुंबाला भीती आहे. कारण पोलीस असला तरी तो माणूसच आहे आणि तो काही 24 तास घरात राहू शकत नाही. त्याच्या कर्तव्य ते गेला की घरी कुटुंब एक सिक्युरिटी 2 सिक्युरिटी कवर ठेवणार, त्याचा पेमेंट वगैरे लाखलपडी असतात. अशा प्रकारची इतकी दहशत त्या गँगची. जेवढे आजच्या तारखेला जेवढे पोलीस कर्मचारी त्या केसशी संबंधित होते, त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी 4-4, 5-5 मोठमोठाले कुत्रं पाळलेले आहेत, मोठी कुत्री पाळलेली आहेत. का तर कुत्रं असून ते जात नाही आणि अजून ते सेफ आहेत. अजून पुढं भविष्यात काय होईल नाही सांगते, पण अजून ते सेफ आहेत. ह्या टोटल जे 80 खून आहेत हे 1990 ते 2003 ह्या कालावधीत झालेले आहेत तुम्हाला सांगतो. आणि अशा प्रकारचे हे दंडोपालिया गँग, याच्यावर चित्रपटसुद्धा आलेला आहे. चित्रपट दंडोपालिया म्हणूनच चित्रपट आहे. आणि अप्रतिम अशी भूमिका आपले मकरंद अनासपुरे, आणि मकरंद अनासपुरे नाही, मकरंद त्याचं नाव वेगळे, हिंदी कलाकार आहे, आणि दुसरी पूजा गांधी, अप्रतिम अभिनय केला आहे. आणि त्या चित्रपट पण लय हिट झाला तो. पण ती गँग पूर्णपणे जी संपायला पाहिजे ती संपली नाही. त्यातले अजूनही काही लोक बाहेर आहेत. आणि तशाच प्रकारची मनोवृत्ती त्यांची जी घडली आपल्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये, जो एक विशिष्ट समाज आहे त्या समाजाला चोर म्हणून हिणवलं जातं. त्या समाजाला शाळेत शिक्षण नाही, त्या समाजाला वोटिंग कार्डचा अधिकार नाही, त्या समाजाला वाळीत टाकले टोटल समाजाने, आपण सगळ्यांनी. ते सुद्धा असे भयानक प्रकारचे गुन्हेगारी दरोडे घालतात. आणि का तर समाजानेच नाकारलं म्हणल्यावर ही मानसिकता ह्या समाजाला आपण बदलली पाहिजे. अतुल कुलकर्णी सोलापूरचे मला वाटतं SP आहेत, त्यांनी त्या समाजासाठी एक अभिनय योजना चालू केली की त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं. कारण तिथलं जे रेकॉर्ड आहे त्याच्यात त्या समाजाने सगळ्यात जास्त गुन्हे गेलेले निष्पन्न झाले. आणि सतत अशी समाजाकडून ते डिवाचलं ना की ते माइंड माणसाचा असा की फडी काढतोच आणि ते समाजाला डसतो. निर्दयपणे एखाद्याला संपवलं जातं अगदी 500-1000 रुपयासाठी. त्याच्यासाठी अतुल कुलकर्णींनी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य हाती घेतलेलं आहे. त्यांना आपल्याला सहकार्य करणं काळाची गरज आहे. कारण आपलं कुटुंब, आपली मुलं बाळ सुरक्षित राहावं ही काळाची गरज आहे. हे जे समाज आहेत काही, त्यांना मुख्य प्रवाह जातात आणणं फार गरजेचं आहे. शिक्षणाची त्यांची सोय झाली पाहिजे. त्यांना आधार कार्डसुद्धा नाहीत काहींना, बघा मग खतरनाक गुन्हेगार. मग ह्यांना मुख्य प्रवाह जातात आणून त्यांचं व्यवस्थित 4 पैसे कष्ट करून कमावणे आणि जगणे एवढे शिकालो तर लय झालं, असा विषय. आता ही स्टोरी जर बोध घेण्यासारखी असली तर लाईक करायला काहीच हरकत नाही.
रामकृष्ण हरी माऊली.